मतलब परफेक्शन। आणि 7चा अर्थ आहे एकदम परिपूर्ण। ऐसा आंखें था यीशु का, असे डोळे होते येशूचे। हमारे पास 2 आंखें, हम एक चीज को देखते हैं। आणि आपल्याकडे 2 डोळे आहेत, आपण एकच गोष्ट पाहतो। हमारा पीठ पीछे क्या हो रहा है किसको मालूम है? आपल्या पाठीमागे काय चालतं कोणालाच काही माहित नसतं। 2 आंख एक चीज को देखते हैं, 2 डोळे एकच गोष्ट पाहतात। लेकिन मेरा यीशु एक ही समय में पूरा दुनिया को देख सकता पण है। माझा येशू एकाच वेळेला पूर्ण जग पाहतोय। Give a mighty clap for my जोरदार Jesus. टाळ्या प्रियांनो, Somebody shout hallelujah. जोरदार हालेलुया। Hallelujah. What a mighty God we serve. किती महान परमेश्वराची सेवा आपण करत आहोत। Even while he is looking to the stars, Bible says even if a sparrow falls somewhere right into the forest, जंगल में कोने में किधर एक पक्षी भी गिरता है तो वो भी मेरे परमेश्वर के नजरों में आणि है। पहा तो जरी तारा Hallelujah. हालेलुया तो What जेव्हा a God we serve. Amen. किती महान परमेश्वराची सेवा आपण करतोय। Praise God. हालेलुया। His eyes are like flames of fire. त्याचे डोळे अग्निज्वालेप्रमाणे आहेत। Nothing can hide from him. He knows everything. He can even read your heart. What is going on in your heart, he knows. Before you can speak a word, he knows it. आणि पहा त्याच्यापासून काहीच लपू शकत नाही। तुमच्या हृदयात जे चाललेलं असतं ते सुद्धा त्याला माहित आहे, कारण तो प्रत्येकाचं हृदय पारखणारा परमेश्वर आहे। Praise the Lord. Our God is a holy God. आपला परमेश्वर पवित्र परमेश्वर उसका आहे। एक स्टैंडर्ड है, त्याची एक पातळी आहे। and if we to come to him, we must come to that standard. आणि जर आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर त्या पातळीपर्यंत आपल्याला पोहोचावं But लागेल। the problem is this, पण समस्या एकच आहे, that no man is able to come to that standard. पण समस्या एकच आहे की एकही मनुष्य त्या पातळीपर्यंत पोहोचू शकत No नाही। man in heaven, nor on earth, nor beneath the earth is able to come to that level. आणि पृथ्वीवरती नाही, स्वर्गात नाही, पृथ्वीच्या खाली नाही, कोणीही असा मनुष्य नाहीये की जो परमेश्वराला जी पातळी आहे त्या पातळीपर्यंत पोहोचू शकेल। कोई भी नहीं. कोणच नाहीये। Nobody, nobody, nobody. कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही। There is no possibility for man to save himself. आणि अशी कुठली शक्यताच नाहीये की मनुष्य कोणाचं तारण करू शकेल, अपना खुद का तारण कर सके. आणि स्वतःचं तारण करू शकेल। You cannot save yourself. तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकत नाही आहात। Ephesians chapter 2 verses 8 and 9 tells us, इफिसकरस पत्र 2:8-9 मध्ये असं लिहिलंय, by grace we have been saved. आणि आपण कृपेद्वारे वाचवले गेलेलो आहोत। By grace we have been saved. आणि कृपेद्वारे आपण वाचवले गेलेलो आहोत। Praise the Lord. हालेलुया। You cannot save yourself, तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकत नाही but आहात, it is God's grace you have been saved. आणि फक्त देवाची कृपाच तुम्हाला वाचवू शकते। किसका कृपा है? कोणाची कृपा आहे? किसका कृपा है? कोणाची कृपा आहे? किसका कृपा है? कोणाची कृपा कोई आहे? बोल सकता है मुझे? कोणी सांगू शकतं का? किसका कृपा है? प्रभु का कृपा है. प्रभूची कृपा आहे। Praise the Lord. हालेलुया। It's His grace. त्याची कृपा आहे ती। By grace we have been saved. त्याच्या कृपेद्वारेच आपलं तारण झालेलं आहे। Through faith. विश्वास के विश्वासाद्वारे। द्वारा. उसका मतलब क्या है? यीशु का कृपा और हमारा विश्वास. येशूची कृपा आणि आपला विश्वास। Praise the Lord. हालेलुया। उसका कृपा, त्याची कृपा, मेरा विश्वास उसका कृपा में. माझा विश्वास जो आहे त्याच्या कृपेवरती आहे। Praise the Lord. हालेलुया। देखो यीशु ने पूरा दुनिया के लिए पाप क्षमा कर दिया है. पहा येशूने पूर्ण जगाचं पाप क्षमा केलेलं आहे। पूरा दुनिया को श्राप से छुटकारा दिया है. पूर्ण जगाला त्याने शापापासून तोडला आहे। पूरा दुनिया को आजादी दिया है. पूर्ण जगाला त्याने आजादी दिलेली आहे। Praise the Lord. हालेलुया। Did Jesus die only for the Christians? आणि काय फक्त येशू फक्त ख्रिश्चनसाठीच मेलाय का? Did Jesus die only for the Indians? आणि फक्त भारतीय लोकांसाठीच तो मेलाय का? Did Jesus die only for the Panvel people? आणि फक्त पनवेलच्या लोकांसाठीच येशू मेलाय का? Bible says God so loved the world. आणि बायबल आपल्याला सांगतं की परमेश्वराने जगाशी एवढं प्रेम God केलं, so loved the world जगाशी त्याने एवढं प्रेम केलंय that He gave His only begotten Son, जेणेकरून त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र that दिलाय, whoever believes in Him will not perish but have everlasting life. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही होणार, तर त्याला अनंतकालीन जीवन मिळेल। बोलो धन्यवाद यीशु. बोला धन्यवाद येशू। Praise the Lord. हालेलुया। धन्यवाद 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 यीशु. धन्यवाद 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 येशू। Thank you Jesus. धन्यवाद येशू। Thank you Jesus. धन्यवाद येशू। Praise the Lord. हालेलुया। Jesus died for our sins on the cross. आणि येशू आपल्या पापांसाठी क्रूसावरती मेला, He took all our sins upon Himself. आणि त्याने सर्व माझे पाप स्वतःवरती घेतले। By His grace we have been saved त्याच्या कृपेद्वारे माझं तारण झालेलं through आहे, faith. मी जो विश्वास ठेवला त्याच्यामुळे। Praise God. हालेलुया। देखो अभी यीशु पूरा दुनिया के पापों के लिए मरा ना, आता येशूच पूर्ण जगासाठी मेलाय ना, लेकिन खाली हम लोग को क्षमा क्यों मिला है?
मग आपल्यालाच का फक्त क्षमा मिळाले? क्योंकि हमने उसका कृपा में विश्वास रखा है. कारण आपण त्याच्या कृपेवर विश्वास ठेवलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो अनबिलीवर रास्ते पे घूम रहा है उसके लिए भी यीशु मरा है. जो अविश्वासू या रस्त्यावरून फिरत आहे त्याच्यासाठी येशू जिस दिन वो विश्वास करेगा जेव्हा तो विश्वास ठेवेल उसी दिन उसका उद्धार हो जाएगा. त्याच दिवशी त्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. See, Jesus will not come once again and die for him. परत काही येशू येऊन त्याच्यासाठी परत मरणार नाहीये. समझ में आ रहा आप लोग को? कळतंय का तुम्हाला? यीशु ऑलरेडी एक ही बार मर गया उनके येशू लिए. एकदाच आणि सगळ्यांसाठी मेलेला आहे. फिर से नहीं आएगा मरने के लिए. परत तो मरायला येणार नाही. खाली उसको विश्वास करना है. आता प्रत्येकाला फक्त विश्वास ठेवायचा उनका आहे. उद्धार हो जाएगा. त्यांचं तारण होणार. Praise the Lord. हालेलुया. Ephesians chapter 2 verses 8 and 9. आणि इफिसकरस पत्र 2:8 आणि 9 मध्ये By grace we have been saved through faith. It is not the result of our works. ये तुम्हारे अच्छे कामों के वजह से नहीं है. इफिसकरस पत्र 2:8-9 कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. Praise the Lord. हालेलुया. कोई घमंड ना करे. कोणीही घमंड करायचं नाहीये. जब हम स्वर्ग में जाएंगे तो ऐसा मत बोलो कि मैं स्वर्ग में ऐसा चलूंगा प्रभु के सामने. आणि जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा असा विचार नका करू मी ताट मानेने चालेल एक दिन परमेश्वर. एक ब्रदर बोला मैं स्वर्ग में जाऊंगा. मैं अब्राहम को बोलूंगा प्रेज द लॉर्ड. फिर पीटर के पास जाऊंगा बोला हाउ आर यू. फिर इसको मिलूंगा उसको मिलूंगा सोना का रोड पे चलूंगा. ऐसा बहुत बोल रहा था. आणि एकदा भाऊ म्हणत होता की मी जेव्हा स्वर्गात जाईन मी अब्राहमाशी हात मिळवेन मी पीटरला हाय हॅलो करेन आणि ताट मानेने छाती पुढे काढून मी चालेन त्याच्यावर. क्या पास्टर अभी तो सोना कुछ पहना नहीं है. स्वर्ग में जाएंगे तो सोना पे चलूंगा मैं. आणि आता तर काही सोनं घातलं नाही पण स्वर्गात गेलं तर सोन्याच्या रस्त्यावरून चालणार. आणि अब्राहमला एकदा भेटायचं मला. प्रेज द लॉर्ड सांगायचं त्यांनी. आणि हा मला अब्राहमाला भेटायचंय. एक बार अब स्वर्ग में जाएंगे. एकदा स्वर्गात गेलो अब अब्राहम को भूल जाएंगे पीटर को भूल जाएंगे सोना चांदी भूल जाएंगे. हालेलुया. एकदा तुम्ही स्वर्गात गेलात ना की सगळ्यांना विसरून जाणार आहात. आप यीशु के चरणों के पास गिरेंगे बोलेंगे यीशु तेरा कृपा की वजह से मैं यहाँ पे आया हूँ. तेव्हा फक्त Praise the Lord. येशूची पडायचंय. हालेलुया. Come on, give a mighty clap for my Jesus. जोरदार टाळ्या माझ्या येशूसाठी. उसका कृपा से हमको तारण मिला है. त्याच्या कृपेने आपल्याला तारण मिळालं. Not because of my works. आणि माझ्या कर्मामुळे नाही. और प्रभु मुझे सिखा रहा था. आणि मला परमेश्वर त्यावेळेस शिकवत होता. एलिस्टर तो कितना भी कोशिश करेगा तो कभी राइचस नहीं बन सकता है. त्यावेळेला मला येशू शिकवत होता मी कितीही प्रयत्न केले कितीही काम केलं तरी मी पवित्र बनू शकत तू नाही. पवित्र नहीं बन सकता है. तू नीतिमान आणि पवित्र नाही बनू इसीलिए शकत. म्हणून तर तुम्हारे लिए मैं यीशु को भेज रहा हूँ क्रूस पर मरने के लिए. हालेलुया. याच्यासाठी मी येशूला तुमच्यासाठी क्रूसावरती मरायला पाठवतो. वो तुम्हारा राइचसनेस है. ते तुमचं नीतिमत्व आहे. सी जेरेमाया 23 में क्या लिखा है. पहा इर्मया 23 मध्ये काय 23:5 और 6 में लिखा है. 23:5 आणि 6. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड सेज एक ऐसा दिन आने वाला है. परमेश्वर म्हणतो एक असा दिवस येणार आहे. Such a day is going to come असा दिवस येणार आहे that I will raise up branch of righteousness from David. आणि मी दाविदामधून एका अंकुराचा जन्म करेन नीतिमत्वाच्या अंकुराचा. डेविड के द्वारा एक जन्म लेने वाला है. आता दाविदाच्या द्वारे एक जण जन्म एक घेणार आहे. वंश है जो डेविड के द्वारा जन्म लेगा. आणि एक वंश आहे जो दाविदामधून जन्म घेईल. कौन है वो. कोण आहे तो. मेरा यीशु. तो माझा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और उसको एक नया नाम दिया जाएगा. आणि मग त्याला एक नवीन नाव देण्यात येईल. यहोवा सिटकिन्यू. आणि परमेश्वर आमची धार्मिकता. यहोवा सिटकिन्यू. यहोवा सिटकिन्यू का मतलब होता है द लॉर्ड माय राइचसनेस. आणि त्याचे अर्थ असा आहे परमेश्वर आमची धार्मिकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हारा राइचसनेस कौन है. तुमची धार्मिकता कोण आहे. यीशु है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यीशु हमारा राइचसनेस है. येशू आपली धार्मिकता आहे. येशू आपला नीतिमत्व आहे. अगर आप पढ़ेंगे जेनेसिस के अंदर आणि जर तुम्ही उत्पत्तीमध्ये in वाचाल the book of Genesis जर उत्पत्तीमध्ये वाचाल when God created Adam and Eve ज्या वेळेला परमेश्वराने आदाम आणि हव्वाचा and जन्म God told Adam and Eve आणि तेव्हा परमेश्वर त्या दोघांना you are म्हणाला, not going to eat of this tree तुम्ही ह्या झाडाचं फळ खाणार नाही. as long as you don't eat of this tree जोपर्यंत तुम्ही या झाडाचं फळ मैं खाणार तुम्हारा परमेश्वर हूँ. मी तुमचा परमेश्वर आहे. मैं तुम्हारा तारनहार हूँ. मी तुमचा तारणारा आहे. मैं तुम्हारा राइचसनेस हूँ. मी तुमचं नीतिमत्व आहे. I am your provider. आणि मी तुमचा पुरवणारा I आहे. will be your God. आणि मी तुझा परमेश्वर आहे. Praise the Lord. हालेलुया. Only one commandment.
फक्त एकच आज्ञा, 10 कमांडमेंट्स नहीं था, 10 आज्ञा नव्हत्या, एक ही कमांडमेंट, एकच आज्ञा होती. ये पेड़ में से नहीं खाना है. या झाडावरचं खायचं नाही. अगर तुम ये पेड़ में से खाओगे जर तुम्ही या झाडावरचं खाल्लात तो क्या होगा? तर काय होईल? तुम मर जाओगे. तर तुम्ही मरून जाल. क्यों? इसलिए नहीं क्योंकि इसमें जहर है, असरसाठी नाही की त्या झाडाच्या फळांच्या not विष because there is poison, ते झाडाचं विष होतं but म्हणून you नाही. are going to break the commandment. कारण की तुम्ही फक्त आज्ञा मोडाल It is म्हणून. an agreement between you and me. आणि हेच तर तुमच्यातलं आणि माझ्यातलं करार आहे. As long as you don't eat of this tree, जोपर्यंत तुम्ही या झाडाचं फळ खाणार I नाही, will be your God. मी तुमचा परमेश्वर I will असेन. be your provider. मी तुमचा पुरवठा I करणार will आहे. take care of you. मी तुमची काळजी करेन. I will have fellowship with you. मी तुमच्यासाठी सोबत करेन. Praise the Lord. लेकिन प्रॉब्लम यही है, पण समस्या एकच आहे. एक बार बोलो इसको हाथ मत लगाओ, हम उसको देखते क्यों हाथ मत लगाओ भाई. पण मनुष्यामध्ये समस्या एकच आहे. जे अभी काय इतना पेड़ है उधर पूरा गार्डन में. आता त्या यादेच्या गार्डन मध्ये एवढे झाड होते. सगळे प्रभु झाड. बोला जो पेड़ में से खाना है तुम खा सकते हो. परमेश्वर म्हणाला जे खायचंय ती फळं खा. एक पेड़ है उसमें से मत खाओ. एकच तर झाड आहे त्यातलं खाऊ नका. क्या करना चाहिए हम लोग? काय करायला पाहिजे उसको होतं? देखने का ही नहीं ना. त्याला बघायलाच नको होतं. कितने झाड़ है उसको देखते रहो. एवढी बाकीची झाड आहेत त्यांना पाहत बसा. एक बार एक आदमी के घर पे उसने एक ऐसा पोस्टर लगाया था. आणि एका व्यक्तीने त्याच्या घरात एक पोस्टर लावला होता. उस पे ऐसा लिखा था ये उस फ्लैप बोलते ना ऐसा उठाने के लिए. आणि एक असं त्यांनी असं न उघडण्यासाठी एक पडदा केलेला होता. हाँ, तो उस पे ऐसा लिखा था ये पर्दा को उठाने का नहीं. त्याने असं लिहिलेलं होतं की या पडद्याला उचलायचं नाही. तो एक बार मेहमान आया घर में, बोला ये पर्दा को उठाओ मत, तो उसको ही देख रहा था क्यों उठाने का नहीं भाई, क्या है इसके पीछे. एक व्यक्ती त्यांच्याकडे आला पाहुणा म्हणून, त्याने तिथे लिहिलेलं वाचलं की हे उचलू नका, तो तेथेच बघत बसलेला. तो सिस्टर पानी लेने के लिए अंदर ही धीरे से उठा, बोला क्या है इसके पीछे, देखे उठा के देखा तो पीछे लिखा था मूर्ख, मैं बोला था ना उठाओ मत, नीचे छोड़. तो जैसा पड़ा उसने छोड़ दिया, वहां पे आके बैठ गया ऐसा. इसको हाथ मत लगाओ तो दिन भर उसको ही देखते रहता आदमी, गोल गोल घूमता है ऐसा. जी गोष्ट काय हात आहे लावू याच्यामध्ये? नका सांगितली ना, तिकडेच लोक लक्ष ठेवतात. काहीतरी असेल याच्यामध्ये. काहीतरी तिथे ठेवलंय. वही झाड़ को देख रहा है. त्याच झाडाला बघत बसलेले दोघं. आखिर में वो खा लिया उसने. शेवटी त्यातलं फळ खाल्लं. And God said, the day you eat, you will surely die. आणि परमेश्वर तेव्हा म्हणाला की एकदा तू खाशील तर तू नक्कीच मरशील. उसका मतलब तुम्हारा और मेरा रिश्ता टूट जाएगा. याचा अर्थ हे होता की तुझं आणि माझं जे नातं आहे ते तोडणार. तुम्हारा स्टैंडर्ड जो है एकदम जानवर से भी नीचे हो जाएगा. आणि तुमची पातळी जी आहे ते एकदम खालच्या दर्जाला, जानवर से भी नीचे. जनावरांपेक्षाही खाली जाईल. आइज़ाया 41:14 में लिखा है, आणि यशाया 41:14 मध्ये लिहिलंय, Fear not, you worm Jacob. आणि घाबरू नको हे कीटक याकोबा. जेकब को वर्म बोलता है प्रभु, वर्म कीड़ा बोलता है. आणि तिथे याकोबाला परमेश्वर एक किडा म्हणतोय. एक्सोडस के अंदर लिखा है, निर्गम मध्ये हे लिहिलंय, इट सेज ऑक्स, एक बैल जो है उसका मालक को पहचानता है. आणि एक बैल जो आहे तो त्याच्या मालकाला ओळखतोय. आपको मालूम है बैल जो है अपने मालक को पहचानता है. तुम्हाला माहित आहे का, बैल स्वतःच्या मालकाला ओळखतो. मालक जाएगा तो उसको कुछ नहीं करेगा, बाहर का आदमी जाएगा तो सिंग मारेगा तुमको. आणि जर या. कुछ लोग को लगता है बैल है उसको कुछ नहीं समझता है, उसको बहुत समझता है. आणि कोणाला असं वाटतं बैलाला अक्कल नाही, पण बैलाला खूप कळतं. The donkey knows the master's crib. आणि गाढवाला त्याचा एक गधा जो है उसको भी उसका मालक मालूम है. एका गाढवाला एका बैलाला त्याचे मालक कोण आहेत हे माहिती असतं. लेकिन तुम इज़राइल के लोग, तुम तुम्हारा परमेश्वर को भूल गए. पण तुम्ही हे इस्रायली लोक हो, तुम्ही तुमच्या परमेश्वराला विसरलात. समझ में आ रहा आप लोग को? आप लोग जानवर से भी नीचे चले गए. आता आपण ते फळ खाल्ल्यामुळे जनावरांच्या पेक्षाही खाली कीड़ा का गेलो. लेवल पे आ गया है. एकदम किड्याच्या लेवलला आलो. क्यों ऐसा हो गया? का असं झालं? प्रभु ने जब तुम्हें बनाया तो उसके स्वरूप में बनाया. परमेश्वराने जेव्हा आपल्याला बनवलं तर त्याच्या स्वरूपात त्यांनी When बनवलं. God created you, He created you in the image and likeness of God. आणि जेव्हा परमेश्वराने आपल्याला बनवलं त्याच्या समरूप आपल्याला बनवलेलं होतं. But sin brought you to the lowest level. पण आता पहा, पाप आपल्याला एकदम खालच्या जागेवरती घेऊन And गेलं. प्रभु बोलता अभी जाओ और मूंगी से जाके सीखो. अभी आणि मग परमेश्वर म्हणतो की आता जा त्या मुंगीकडून शिक. हे अलसी जाके मूंगी से सीख. आणि तेव्हा परमेश्वर म्हणतो हे आळशे जाऊन मुंगीकडून शिकून घे. हमको तो स्वर्ग, हमको तो परमेश्वर के निर्माण में बनाया गया था. आपल्याला तर परमेश्वरा सारखं बनवलं गेलेलं होतं. लेकिन देखो मनुष्य का हालत क्या हो गया है. पहा पण मनुष्याची हालत काय झाली. He has come to the level of animals. आणि तो त्या जनावराच्या पातळीमध्ये आला. Fear not, you worm Jacob. आणि घाबरू नको होय कीटक याकोबा. Jacob डरो मत.
घाबरू नको तू याकोबा. कीड़े के लेवल पे गया है, तू जरी कीटकासारखा लेकिन झालास, मैं तुम्हारा उद्धार करने वाला पण हूँ. मी तुझा उद्धार करणारा परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. I want you to read Isaiah 41 verses 14 and 15. यशया 41 14 आणि 15 मी वाचते. हे कीटका याकोबा इस्रायलचे लोक हो, भिवू नका असे परमेश्वर म्हणतो. मी तुला सहाय्य करीतो. इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. पहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे आऊत बनवीत आहे. तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. तू त्यास उफणशील, वारा त्यास उडवून टाकील, वावटळ त्यास उधळून देईल आणि तू परमेश्वराच्या ठाई उल्हास पावशील. इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील. Praise the Lord. हालेलुया. पहली बात यहाँ पे क्या लिखा है? तू कीड़ा जो है, डरो मत. तू जरी कीटक असलास तरी घाबरू तू नको. इतना नीचे गया, कीड़े तू जमीन के ऊपर आ गया है, आता तू त्या जमिनीवर रेंगणारा जरी झालायस तरी घाबरू नको. फिर भी मेरे पास तुम्हारे लिए एक प्लान है. पण तरीही माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्लॅन आहे. तुमने सबसे क्या बोलते बुरा काम करके सबसे नीचे तक तुम आ गए हो, आणि तुम्ही पाप करून पूर्ण खालच्या दर्जाला गेलेला लेकिन आहात. मैं तुमसे इतना प्यार करता हूँ, पण मी तुमच्यावरती एवढं प्रेम इसका करतो, कल्पना तुमको नहीं है. त्याची कल्पनाच तुम्हाला नाहीये. मैं तुमको मदद करूंगा, मी तुम्हाला मदत करेन. मैं तुम्हारा उद्धार करूंगा, मी तुझा उद्धार करेन और मैं तुम्हें मेरे लेवल तक लेके आऊंगा. आणि मी तुम्हाला माझ्या पातळीपर्यंत घेऊन येईन. Praise the Lord. हालेलुया. कैसा करेगा? कसं करणार? यीशु स्वर्ग छोड़कर धरती पर एक सेवक का रूप लेकर जन्म लेगा. कसं करणार परमेश्वर हे? येशूला धरतीवरती पाठवून एका सेवकाचं रूप घ्यायला किंवा सेवक बनवायला लावेल. This great and mighty God, आणि हा महान आणि परमेश्वर, the one who created the whole universe, तो जो ज्याने ही पूर्ण सृष्टी निर्माण केली, all things were made by him, and without him was not anything made that आणि is made. जे काही झालंय त्याच्याद्वारेच झालं आणि अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी त्याच्याद्वारे झाली नाहीये. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. वो परमेश्वर तो परमेश्वर अपने आप को एक छोटे से बच्चे के अंदर एक सिमट के एक चरनी के अंदर उसने जन्म लिया. आणि त्या परमेश्वराने स्वतःला एका छोट्या बालकाचं रूप घेऊन त्या चरणीमध्ये त्याने जन्म घेतला. कोई धन्यवाद यीशु बोल कोण सकता है? धन्यवाद येशू म्हणेल का? जॉन चैप्टर 1 वर्सेस 14 में लिखा है, आणि योहान 1 आणि 14 मध्ये लिहिलेलं आहे. that word became flesh. आणि तो शब्द ज्याने शरीर घेतलं, वो वर्ड जिसने पूरा दुनिया बनाया है, that word became flesh and dwelt amongst us, and we beheld the glory of the only begotten. आणि पहा, तो जो शब्द ज्याने ही पूर्ण सृष्टी निर्माण केली, त्या शब्दाने देहरूप धारण केलं आणि आपल्यामध्ये वस्ती केली. Praise the Lord. हालेलुया. In 2 Corinthians chapter 4 and verses 4 tells us, आणि 2 Corinth 4 मध्ये म्हटलंय, the God of this world, the devil, has blinded the minds of the people so that they may not see the glorious gospel of Jesus Christ. त्याची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या दुनिया के युगाचे, लोग, ओके, दुनिया के लोग, क्या लिखा है? विश्वास न ठेवणाऱ्या हा. लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत. अशा हेतूने की ऐसा हेतु ना कि ऐसा हेतु, उसके पीछे एक मतलब है, एक मकसद है. अशा क्या मकसद है? की देवाची प्रतिमा देव का प्रतिमा जो ख्रिस्त, जो यीशु क्रिस्त है, त्याच्या तेजाच्या उसका तेज, उसका ग्लोरी, उसका महिमा, उसका सामर्थ, तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समझ में आ रहा? कळतंय का? लोगों को अंधकार में रखने के लिए, गरीबी में रखने के लिए, शराब में रखने के लिए, बीमारी में रखने के लिए शैतान एक ही काम करता है, तुमको अंधकार में रखता है ताकि तुमको सच्चाई ना मालूम हो. हालेलुया. जिस दिन तुमको सच्चाई मालूम होगा, तुम्हारा जीवन बदल जाएगा. हालेलुया. धन्यवाद येशू.